आणि इकडे सगळे आपले बांधव आणि भगिनी पण आहेत इकडे, आणि या सगळ्यांना भेटायला, आपल्याशी संवाद साधायला, आपलं दर्शन घ्यायला मी आलेलो आहे. खरं म्हणजे दसरा झाला आणि दिवाळी आता लवकरच एक नवा प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये घेऊन येतोय. खऱ्या अर्थाने येणारी दिवाळी ही सगळ्यांना आनंदाची जावो, भरभराटीची जावो, आरोग्यदायी जावो, आणि म्हणूनच शासन आपल्या दारी म्हणजे यवतमाळकरांच्या दारी आम्ही घेऊन आलेलो आहे. मी तर माहिती घेतली की जवळपास 16 लाख लोकांची नोंदणी या शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये झालेली आहे. ही अतिशय विक्रमी नोंदणी आहे. एक मी एवढंच सांगतो की शासनाचे निर्णय, शासनाच्या योजना या प्रत्येक माणसाला, लाभार्थ्याला भेटल्या पाहिजे, ही आपली भूमिका, ही शासनाची भूमिका. परंतु या ठिकाणी काही वेळा चक्रा मारणं, खेटे मारणं, पाठपुरावा करणं, याला नंतर जाऊ दे, ही योजना सोडून देऊया, नको कटकट, असं करून लोक ती योजना सोडून देत होते. सरकारी काम आणि 6 महिने थांब हा शब्द आम्ही कापून टाकलेला आहे. कारण शेवटी हे राज्य आपल्या सर्वसामान्यांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे, माझ्या माता भगिनींचं आहे, तरुणांचं आहे, सगळ्यांचं आहे. इथं दिव्यांग पण बसलेले आहेत. या दिव्यांगांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो. त्यांनाही योजनांचा लाभ मिळणार आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, आज शेतकरी काही भागांमध्ये अडचणीत आहे, संकटात आहे, पण काळजी करू नका. हे तुम्हा शेतकऱ्यांचं राज्य आहे, हे कष्टकऱ्यांचं राज्य आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. हा शेतकरी आपला अन्नदाता, मायबाप आहे. आणि म्हणून आज आपल्याला मी सांगू इच्छितो, आपलं सरकार 6 वर्ष पूर्वी आपलं सरकार स्थापन झालं. पूर्वीचं काय झालं त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही, परंतु आपल्या सरकारने नुकसान भरपाई दुप्पट केली. NDRFचे निर्णय बाजूला ठेवले, 2 हेक्टरची 3 हेक्टर केली. आपण सततच्या पावसामुळे होणारं नुकसान, आपण नुकसान कायमच्या नुकसान भरपाईमध्ये धरलं. 1 रुपयामध्ये पीक विमा देणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे. केंद्र सरकारचे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा जी योजना आहे, वर्षाला 6,000 रुपये शेतकऱ्यांना देण्याचे, त्याच्यामध्ये आपल्या राज्याने देखील आणखी 6,000 रुपये टाकले आणि शेतकऱ्याला आता वर्षाला 12,000 रुपये मिळणार. बाकी तर योजना आहेत, मागेल त्याला शेततळं, ड्रीप इरिगेशन, बाकी जे जे काय जोडधंद्यासाठी लागणारं जे काय भाग भांडवल आहे, ते देखील शेतकऱ्याला देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने शेतकरी संकटात येऊ नये, शेतकऱ्याने आत्महत्या करू नये, अशा प्रकारची भूमिका आणि भावना आपल्या सरकारची आहे. आणि म्हणून शेतकऱ्यासाठी जे जे काही करता येईल ते आपण करणार आहोत. त्याच्या काही मागण्या संजय राठोड यांनी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. मी आपल्याला एवढंच सांगतो की शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे, वन्य प्राण्यांमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी आपल्या जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावर 21,000 शेतकऱ्यांना सोलर झटका मशीनचं वाटप करण्यात येईल. त्याचबरोबर 75 मॉडेल स्कूल जे आहे ती मागणी आपण, मला वाटतं मायनिंग मधून 1 कोटी रुपये प्रत्येक शाळेला ठेवलेले आहेत. 75 मॉडेल स्कूलला देखील या ठिकाणी आपण मान्यता देतो. शेवटी हा विद्यार्थी आपल्या देशाचं भवितव्य आहे.
आणि म्हणून चांगला विद्यार्थी घडवायचा असेल तर चांगल्या शाळा, चांगलं शिक्षण आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्या राज्यातल्या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभाग अतिशय मेहनत घेतोय. केसरकर काम करतायत, उच्च शिक्षण मंत्री काम करतायत, जेणेकरून आपली शैक्षणिक व्यवस्था आपली इतर सगळ्यांपेक्षा चांगली असली पाहिजे. त्याचबरोबर शिक्षकांच्या रिक्त पदांचा विषय आपण घेतला. त्या ठिकाणी देखील स्थानिक पातळीवर मानधन स्वरूपामध्ये ही पदं भरण्यास तात्काळ जिल्हाधिकारी महोदयाने कारवाई करावी आणि त्यात काय अडचणी असेल तर शासनाकडे पाठवा. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा आदिवासी वस्तू संग्रहालयाच्या उभारणीकरता या ठिकाणी 50 कोटी रुपयांची मागणी आहे. हे नक्की यामध्ये सकारात्मक विचार करून आपण या आदिवासी बांधवांचं दैवत बिरसा मुंडा याला देखील मी विनम्र अभिवादन करतो, वंदन करतो. त्याचबरोबर यवतमाळ जे समृद्धी महामार्ग जो आहे याला जोडण्याची मागणी आपली आहे. मी मगाशी भावनाताईला विचारत होतो किती किलोमीटर आहे. 80 किलोमीटर आहे. इकडून 40 समजा तर यवतमाळला समृद्धीला जोडल्यामुळे तुमचं जाणं येणं सुकर होऊन जाईल, अतिशय जवळचा प्रवास होईल. तशा प्रकारचे आदेश मी संबंधित विभागाला देतो, MSRDCला, आणि आपल्याला देखील त्याचा फायदा होईल. वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी रिक्त पदं यावर देखील नक्की या DPDC मधून काय आपण हे करतोय का, आणि त्यामध्ये जे काय आवश्यक आहे त्यासाठी सोयीसुविधा देण्यासाठी देखील सरकार जबाबदार आहे. सरकारची जिम्मेदारी आहे आणि नक्की यामध्ये आरोग्य या सोयीसुविधा देण्यासाठी वैद्यकीय सोयीसुविधा देण्याचं काम सरकार करेल. सुपर स्पेशालिटी ट्रॉमा केअर युनिट करिता आवश्यक पदांना मान्यता देखील देण्याचा निर्णय आपलं सरकार घेईल. कॅन्सर वाढलेला आहे, डायलिसिसची आवश्यकता आहे आणि म्हणून त्यासाठी देखील आपला प्रस्ताव आपण पाठवा. त्याचा नक्की सकारात्मक आपण विचार करू. या ठिकाणी आणखी एक आपल्याला सांगतो, MIDC आहे आणि त्या ठिकाणी V-तारा कंपनीचा MOU झाला. आता 5,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट इथे येणार आहे आणि त्याचा फायदा इथल्या नागरिकांना, तरुणांना, गोरगरिबांना झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आरोग्याच्या दृष्टीने मी आपल्याला सांगू इच्छितो, आरोग्यामध्ये आता नागरिकांना चिंता करण्याची आवश्यकता नाही. महात्मा ज्योतिराव फुले योजना 1.5 लाखाची होती, ती आपण 5 लाखापर्यंत केलेली आहे आणि श्रीमंतापासून गोर गरिबाला सगळ्यांना ती योजना लागू होणार आहे. आणि या पुढे जाऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये एकही पैसा न भरता कॅशलेस सेवा सुरू करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला आता आरोग्याची चिंता तुमची सरकारने उचललेली आहे. शेवटी हे राज्य आपल्या सर्वांचं आहे आणि म्हणून आपल्या आरोग्याची चिंता आपल्याशी सरकार करेल. आणि म्हणून त्याचबरोबर मी हेही सांगू इच्छितो की ज्या योजना जगाशी सांगितलं, सिंचन योजना, मला वाटतं 2.5 वर्षामध्ये मागच्या एकही सिंचन प्रकल्प मंजूर झाला नव्हता. चालू असणारी कामं, जलयुक्त शिवार योजनेची कामं सगळी बंद होती. आपलं सरकार आल्यानंतर 35 सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली आणि कोट्यावधी हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. त्याचबरोबर आज आपण पाहतोय की सर्वसामान्य माणसाचं आयुष्य कसं चांगलं व्हावं. माझ्या माता भगिनी इकडे आहेत, ST मध्ये त्यांना 50% सूट देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आणि आता आमच्या भगिनी, आमच्या
त्यांच्या नवऱ्याला आमच्या बंधूला सांगतात, आता मी अर्ध्या पैशामध्ये जाऊन येते, आपला बाजारहाट करून येते. अशा प्रकारे महिला भगिनींना देखील दिलासा देणारं काम निर्णय सरकारने घेतला. त्याचबरोबर जे ज्येष्ठ नागरिक आहेत, या ज्येष्ठ नागरिकांना देखील आपण 75 वर्षाच्या नागरिकांना एस मध्ये सवलत नाही, सूट देऊन टाकली. देवदर्शन तालुका लेवलला जाऊन आपली आरोग्य तपासणी हे करू लागले. आणि म्हणून वयोश्री योजना आपण लागू केली महिलांसाठी. मगाशी भावनाताईंनी सांगितलेलं आहे, महिला बचत गटासाठी देखील आपलं सरकार कटिबद्ध आहे. तुमचं खेळतं भांडवल जे आहे दुप्पट करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. आणि CRPचं मानधन देखील आपण डबल केलेलं आहे. आणि 60 लाख महिला बचत गटामध्ये त्यांची नोंद आहे, ती आपण 2 कोटीपर्यंत पुढे नेण्याचा सरकारचा निर्धार आहे. आणि तुम्हाला महिला भगिनींनो, स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, तुम्ही बनवलेल्या वस्तूंचं ब्रँडिंग मार्केटिंग करण्यासाठी, विक्री करण्यासाठी देखील सरकार तुम्हाला पूर्ण मदत करेल. हा शब्द या एकनाथ शिंदेचा आहे. आणि त्याचबरोबर लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली. मुलीचा जन्म झाल्याबरोबर 5,000, शाळेत जायला लागल्याबरोबर 6,000, 5वीत गेली 7,000, 11वीत गेली 8,000 आणि 18व्या वर्षी 75,000 असे 1 लाख रुपये आपल्या मुलीच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. असे अनेक निर्णय आपल्या सरकारने घेतलेले आहेत. शेवटी सर्वसामान्य माणसाला जे काय पाहिजे आहे, आरोग्य सुविधा, चांगलं शिक्षण, शेतकऱ्याला योजना, त्याचबरोबर तरुणांच्या हाताला काम, स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून, स्टार्टअपच्या माध्यमातून, मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेमधून आपण आता चेक दिला एकाला. अशा या सर्व योजनांमधून तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी सरकार नवीन नवीन उद्योगांना आपल्याकडे आमंत्रित करते, चालना देते, त्यांना सबसिडी देते, त्यांना रेड कार्पेट देते, जेणेकरून आपल्याला मी सांगू इच्छितो, उद्योग आले तर मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल. आणि म्हणून आपल्या राज्याला उद्योगपती प्राधान्य देत आहेत. आपण आपल्या परदेशी गुंतवणुकीमध्ये गेल्या 2.5 वर्षात मागे गेलो होतो. गुजरात, कर्नाटक पुढे आलं होतं, पण आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा महाराष्ट्र आपलं राज्य पहिल्या नंबरवर आलेलं आहे. आणि म्हणून याचा लाभ आपल्याला मिळणार आहे. रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून देखील मगाशी आपण दोघांना नोकऱ्या दिल्या. रोजगार म्हणजे सरकारी नोकऱ्यांबरोबर या खाजगी रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून देखील लाखो लोकांना, लाखो तरुणांना रोजगार देण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम. आजच सकाळी बैठक होती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने. आज आपण 67,000 तरुणांना 5,800 कोटी रुपयाचं कर्ज दिलं आणि त्याचं व्याज सरकार भरतंय. अशा अनेक योजना आहेत. या अनेक योजनांच्या माध्यमातून आपण फार मोठ्या प्रमाणावर निर्णय घेतोय. आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो, या जिल्ह्यातले, या तालुक्यातले रस्ते चांगले असले पाहिजे, पिण्याचं पाणी असलं पाहिजे, आरोग्य सुविधा असल्या पाहिजे, या ठिकाणी उद्योग असले पाहिजे. आणि म्हणून सर्वसमावेशक असा विकास करण्याचं काम आपलं सरकार करतंय. आणि यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगेन, हे डबल इंजिनचं सरकार आहे. डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे केंद्र सरकारकडून देखील आपल्याला खूप मदत होती आहे. परवा स्मृती इराणी ताई आल्या होत्या, त्या आपल्या महिला व बाल कल्याण मंत्री आहेत. त्यांनी एक केंद्राची योजना आपल्या ज्या माता भगिनी आहेत
त्यांच्यासाठी सुरू केली, जे त्यांचं पोषण आहार असेल, म्हणजे आपली गर्भवती माता भगिनी तिला 6,000 रुपये देण्याचा त्यांचा निर्णय त्यांनी घेतला केंद्र सरकारने, आणि आपल्या राज्यातले लाखो महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे. आणि म्हणून असे केंद्र सरकारच्या योजना, आयुष्यमान भारत असेल, अनेक योजना ज्या आहेत या केंद्र सरकारने या राज्यासाठी आपल्याला जी मदत केली आहे. आणि म्हणून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना देखील मी धन्यवाद देतो की या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्याने खूप मदत आपल्याला आणि अनेक योजनांच्या माध्यमातून आपल्याला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की आपला भारत देश आज जगामध्ये आज त्याचं नाव रोशन करण्याचं काम, जगभरामध्ये आपल्या देशाला नाव लौकिक मिळवून देण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी केलंय. आणि म्हणून आपण ताठ मानेने कुठेही गेलो तर जगभरामध्ये भारत देशाचं नाव आदराने लोक घेतात. ही आज झालेला बदल आहे.